श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 12वा द्वितीय स्कंध. श्री भागवतात प्रथम भगवंत व भगवंताचे सृजन याचे ज्ञान आले आहे. त्याचबरोबर सृष्टीमध्ये ज्ञान विज्ञानाचा संघर्ष आला आहे. ज्ञानाला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली नाही तर ते ज्ञान निष्फळ होते. ज्ञान विज्ञान सहयोगाने मानवाला प्रपंचात परमार्थ करून भगवत प्रेम मिळवता येते असे क्रियात्मक ज्ञान दिले आहे. त्यासाठी 4 पुरुषार्थ सांगून ते कसे सिद्ध करावे याचेही दिग्दर्शन आहे. धर्म सिद्ध करण्यासाठी देहशुद्धी, इंद्रियजय, विचारशुद्ध, द्रव्यशुद्धीची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. या शुद्धीवाचन केलेले कर्म सफळ होत नाही. कलियुगात धर्माधर्माचा विचार लयालाच गेला आहे. माझ्याकडे एक ब्राह्मणेतर व्यक्ती आली. थोडी चिंताक्रांत होती. डोळ्यावर झापड, चेहरा म्लान आणि अधोवदन बसली. म्हणाली, जीवनात मृत्यू अटळ आहे असे मी वाचले. तेव्हापासून मला भीती वाटत आहे, नैराश्य आले आहे. मरायचेच आहे तर हे सर्व कर्म कशाला करू? त्या व्यक्तीचे कोवळे वय पाहून मी थोडा वेळ विचारमग्न झालो. तिने मंत्रतंत्राचे पुस्तक कुठून तरी मिळविले होते व त्यात ती मुक्तीचा मंत्र शोधत होती. देहशुद्धी, विचारशुद्धी न करता केलेल्या क्रियेचे हे विपरीत फळ आहे. विज्ञान शिकण्यास एका महाविद्यालयात जाणारी ती, मी म्हणालो, विज्ञानाची पुस्तके तर तुझ्या घरीच आहेत, मग शिकण्यास जायची काय गरज? विज्ञान शिकण्यास जर मार्गदर्शक लागतो तर मंत्रविद्या, अध्यात्मज्ञान शिकण्यास तर त्यापेक्षा श्रेष्ठ गुरुची आवश्यकता आहे. शिवाय गुरु सांगतील तसे आचरण निष्ठेने करावे लागेल. मंत्रज्ञान हे विज्ञानापेक्षा फार अवघड आहे. गुरुविना तू प्रयत्न केलास, त्यामुळे तुला खरा अर्थ कळाला नाही आणि नैराश्य आले. अशा तऱ्हेने या युगात लोक स्वैराचारी बनले आहेत. त्याचा परिणाम सर्वनाशच आहे. राजा उत्तानपाद, 2 राण्या सुरुची आणि सुनीती. ध्रुव बाळ हा सुनीतीचा मुलगा. ध्रुव बाळाला उत्तानपादाच्या अंगावरून सुरुचीने काढले. सुरुची नावाप्रमाणेच राजाची प्रिय, कारण सुरुची. आजकाल विवाह सोहळ्यामध्ये दिल्या जाणाऱ्या भोजनाला सुरुची म्हणतात का? आपल्याला जे आवडेल ते जितके, जिथे कुठे बसून वा उभे राहून करता येते. थोडक्यात स्वेच्छाचार. उत्तानपाद नावाप्रमाणेच गंभीर विचार न करणारा. त्यामुळे सुरुचीला काही बोलला नाही. विवेक त्याला करता आला नाही. सुरुची विवेकाशी फारकत करून देते. म्हणून सुरुची भोजमध्येही विवेक करा. सुनीतीने मात्र योग्य वेळेचा योग्य उपयोग करून घेतला आणि ध्रुवाला उपदेश केला, बेटा, अशी जागा निर्माण कर की तुला तेथून कुणीच उठवू शकत नाही. ध्रुवाने तपश्चर्या केली आणि अढळ स्थान मिळविले. आपणही आपले स्वतःचे पद निर्माण करू शकतो. यासाठी उत्तान विचार आणि सुरुची मोहाचा मात्र त्याग करावा लागतो. परशुराम अवतार, यज्ञ भगवान अवतार, कृष्ण अवतार अशा अवतारांचे व ईश्वराच्या विराट स्वरूपाचे दर्शन घडविणाऱ्या कथांचा विस्तार सांगून भगवंतांनी ब्रह्मदेवांना चतुश्लोकी भागवताच्या द्वारा उपदेश केला आहे. ब्रह्मदेवपुत्र देवर्षी नारदांनी संयम, विनम्र भाव धारण करून आपल्या पित्यांनी भगवत तत्व विशद करण्याची विनंती केल्यावर दशलक्षणयुक्त भागवत पुराण सांगितले. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमोतियः मन्वंतरे शानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. अर्थात सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय अशा 10 लक्षणांनी भागवत युक्त आहे. सृष्टीची रचना, कर्मांचे विवेचन, करता अकर्ता, कार्यकारण संबंध किंवा परमतत्वाशी जोड कशी करणे शक्य आहे हा भाग इथे आलेला आहे. द्वितीय स्कंध समाप्त. गोपाळ कृष्ण भगवान की जय.